पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरकडून जेरबंद। फिर्यादी दीपक किसन जाधव हे त्यांचा मुलगा निलेश असे शिर्डी येथून सावडी विहीर येथे जात असताना पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख व त्याचे इतर साथीदार अशांनी फिर्यादीचे मुलास अडवून त्यांना पिस्तूल दाखवून शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथक हे दिनांक 26/12/2025 रोजी वर नमूद गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी नामे पाप्या शेख हा शिर्डी परिसरातील फायबर कारखान्याच्या जवळ असलेल्या हॉटेल रेणुकाचे पाठीमागील बाजूचे काटवनामध्ये बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी एक संशयित इसम दिसून आला। सदरचे पथक हे त्याच्याकडे जात असताना तो पथकास पाहून पळून जाऊ लागल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख वय 45 वर्ष असे असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपी शिर्डी पोलीस स्टेशन गुन्ह्याचे तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।